जातीवादी सरकार मुर्दाबाद, पंडित सरकार मुर्दाबाद, पंडित सरकार मुर्दाबाद, मोदी सरकार मुर्दाबाद, संविधान आमच्या हक्काचे, संविधान आमच्या हक्काचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद, लाल बावट्याचा, लाल झंड्याचा। राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। आज पूर्ण देशभरात या ज्या प्रमुख मागण्या या मागण्यांसाठी हा देशभरात आज पूर्ण संप आहे। याच्यात निम सरकारी असो, बँका असो किंवा इंडस्ट्रियल वर्कर असो, सगळे याच्यात सामील आहेत आणि हा 25 कोटी कामगार वर्ग याच्यात सहभागी। पण आमचं एक म्हणणं आहे की इथले मायबाप आम्ही तुम्हाला म्हणतो, एक जिल्हाधिकारी साहेबांकडे आमचं खूप मोठं म्हणजे आशा असते की त्यांनी आपल्या या मागण्या स्वीकारल्या। मागच्या टायमाला पण तुमच्याजवळ एक बैठक झाली होती आपल्या मालेगावच्या मनपाबद्दलची बैठक झाली, त्याच्यानंतर यंत्रमाग कामगारांबद्दल बैठक झाली। साहेब त्या मागण्या अजून तशाच तशा आहेत, त्या पण मागण्या आपण याच्यात टाकलेल्या। आम्ही कल्याणकारी मंडळाकरता, यंत्रमाग कामगारांच्या कल्याणकारी मंडळाकरता पाठपुरावा करतोय, मंत्र्यांपर्यंत पाठपुरावा करतोय सगळं काही। कारण मागच्या कामगार मंत्र्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलं होतं की यंत्रमाग कामगारांचं कल्याणकारी मंडळ करणार, परंतु त्या कल्याणकारी मंडळावर अद्यापही कोणी काही लक्ष दिलेलं नाही। परंतु सरकारपर्यंत आमची बाजू तुम्ही मांडावी आणि कल्याणकारी मंडळाला जोर लावावा। इथे ज्या यंत्रमाग कामगार म्हणजे कारखाने तिथे ना लघवीला सोय, ना संडासला सोय, ना पिण्याच्या पाण्याची सोय, हे आम्ही वारंवार तिथे मांडतोय, मनपा प्रशासनाकडे मांडले, आपल्याकडे पण मांडलो, परंतु अद्यापही इथे सुधारणा होत नाही। आपण एका बाजूला म्हणतोय माझं शहर आरोग्य शहर, स्वच्छ शहर ह्या घोषणा करतो, परंतु जर जाऊन बघितलं तर मालेगाव मोठी जी गंदगी असेल ती या गोष्टीमुळे असेल। कारण कामगाराला जर सोय नसली तर तो कुठेतरी जाऊन लघवी करणार, काहीतरी कुठेतरी जाऊन संडास करणार, तर त्याच्यामुळे ती परत गंदगी वाढते। तर माझी विनंती आहे कळकळीची की हा पहिले आपण इथे अजेंडा राबवला पाहिजे। ज्या कारखानदाराने शौचालय बांधलं नाही त्याचं कारखान्याचं जे रजिस्ट्रेशन आहे ते रद्द केलं पाहिजे। दुसरी गोष्ट असं आहे की आम्ही किमान वेतनाची वारंवार मागणी करतो इथे। आपण मागच्या टायमाला कामगार उपयुक्ताची एक मीटिंग चांगली बोलवली होती, तशाच प्रकारची एक मीटिंग जर इथं बोलवली तर आपल्याला किमान वेतन आणि बोनस बद्दल, कारण बोनस हा माझा अधिकार आहे, हा फॅक्टरी ऍक्ट मध्ये की त्याच्यात जी सामुग्री इलेक्ट्रिकवर चालते त्या सामुग्रीत फॅक्टरी ऍक्ट लागू होतो आणि त्या फॅक्टरी ऍक्ट प्रमाणे तिथे बोनस मिळायला पाहिजे किंवा त्या सुविधा मिळायला पाहिजे। आता काल परवाची गोष्ट आहे, मला वाटतं एका यंत्रमाग कामगाराचा डायरेक्ट हातच त्याच्यात गेला, तरी ही इतकी भयानक गोष्ट करते। तुला सुरक्षेचं तिथं साधन नाहीये, तो कामगार सुरक्षितच नाहीये आणि कामगार एखादा मेला तरी तो कळत नाहीये, कारण कामगारांची इतकी गर्दी झाली आहे, कोणी येतं तिथे काम करतं तर त्याचा आयडेंटिटी कार्ड म्हणा, ह्या गोष्टी त्याचे ओळखपत्र काहीतरी आपण तिथे रजिस्ट्रेशन असलं पाहिजे तो कामगार, या बाबतीत आपण जरा लक्ष दिलं पाहिजे। सामील झाला आहोत, भरपूर आपल्या संघटनेमध्ये 2000 सभासद आहे पूर्ण मालेगावमध्ये, 1000 सभासद नगरपालिकेचे, 1000 सभासद यंत्रमागाचे। आता इथं संख्या पाहिली तर कमी आहे, पूर्ण भारतात 25 करोड लोक आंदोलन करत आहे। किती लोक? 25 करोड लोक जर आंदोलन करत आहे आणि सरकार म्हणतं की देश महासत्ता बनतोय। बंधूंनो, जे संघटना होत्या जुन्या, ज्या आपल्या संघटना आहेत, त्या सर्व संघटनांनी पूर्ण मेहनत करून, कष्ट करून, आंदोलन करून जे कामगार कायदे बनवले, ज्या कामगार कायद्यासाठी लढा दिला आणि तो सर्व लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये टाकला आणि जे 29 कायदे आपल्याला मिळवून दिले ते सर्वच्या सर्व कायदे रद्द करून
मोदी सरकार 4 श्रमसंहिता आणतंय. त्या 4 श्रमसंहिता म्हणजे काय? तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार नाही, तुम्हाला पाहिजे तेव्हा कामावरून काढून टाकतील, तुम्हाला तुमचे हक्क मागण्याचा अधिकार नाही. चालेल असं? म्हणून हा आजचा मोर्चा आहे, म्हणून हे आंदोलन आहे. बंधूंनो, आज जी संयुक्त कृती समिती आहे त्या समितीच्या सोबत आपण आहोत. सर्व देशातल्या जेवढ्या संघटना असतील तेवढ्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन हा मोर्चा काढलेला आहे. त्या मोर्चाच्या प्रमुख मागण्या आहेत. जसं आमदार 5 वर्षासाठी आमदार होतो आणि तो आमदार 5 वर्ष झाले की त्याला पेन्शन भेटते पूर्ण आयुष्यभरासाठी. आमदाराला पेन्शनची गरज असते का? आता विचार केला तर इथला प्रत्येक माणूस, या देशातला प्रत्येक माणूस देशाची सेवा करत आहे. मग तो कोणी का असेना, तो रिक्षा चालक असो, तो नगरपालिकेचा असो, तो शेतमजूर असो, तो कामगार असो, त्याला 60 वर्षानंतर 9,000 रुपये पेन्शन मिळाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. खासदाराला, आमदाराला, मंत्र्याला पेन्शन मिळते आणि आयुष्यभरासाठी मिळते. आमचे लोक बिडी काढीला मोहताज राहतात. आम्ही जे काम करतो, आम्ही जे श्रम करतो, आम्ही घाणीचं काम करतो, कचरा उचलण्याचं काम करतो, झाडू मारण्याचं काम करतो, आम्हाला साधं किमान वेतन मिळत नाही. किमान वेतन आमच्या हक्काचं आहे, ते आम्हाला मिळत नाही. त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला आंदोलन करावं लागतं. आता हे मिळत नाही आणि परत श्रमसंहिता आणताय, म्हणजे विचार करा आपल्याला किती पारतंत्र्य टाकताय. कॉम्रेड सुमित पगारे बोलले की 1928 मध्ये भगतसिंगांनी संसदेमध्ये बॉम्ब स्फोट केला होता. का केला होता? की जे त्यांनी पब्लिक सेफ्टी बिल आणलं होतं. आता मोदी सरकारने, या फडणवीस सरकारने जन सुरक्षा विधेयक आणलं आहे. इंग्रजांनी इंग्रजीमध्ये बोलले आणि यांनी मराठीत बोलले. ते त्यावेळेस की कामगारांच्या हक्कासाठी ते बिल होतं आणि कामगारांच्या हक्कासाठी, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी भगतसिंगांनी संसदेमध्ये बॉम्ब टाकला होता. जे ब्रिटिश होते तेच ब्रिटिश आता सत्तेवर बसलेले आहेत. पण आपल्यासारखे काही कामगार जागृत आहे, बाकीचे सर्वच्या सर्व झोपलेले आहेत. बंधूंनो, आपल्याला जागृत होण्याची गरज आहे. आपण जागृत झालो तर आपले हक्क आपल्याला मिळतील. हे आपल्या भागातील शेतकरी आहेत काही, तुम्ही त्याच्याकडे बघतायत, हे का आपले आंदोलन आहेत का? बंधूंनो, एक काही वर्षापासून गोरख भाऊनी सांगितलं की माझ्या बाप दादापासून आमची मागणी आहे की आमच्या जमिनी आम्ही कसतोय, पिढ्यानपिढ्या कसतोय, त्या आम्हाला मिळवून द्या. या सरकारला जाग येत नाही. त्यांचे चेहरे बघा, हे श्रीमंत लोक आहेत का? ज्या जमिनी कसतात त्या तर द्या त्यांना, त्यांच्या नावे करा. ते करायला तयार नाहीयेत आणि परत शेतकऱ्यांसाठी काळे कायदे आणतात. यंत्रमाग कामगार, मालेगावात 4 लाख यंत्रमाग कामगार आहेत. त्या यंत्रमाग कामगारांना कुठलीही सुविधा नाहीये, किमान वेतन नाही, पीएफ नाही, ESIC नाही. का बरं जगतायत ते पण माहिती नाही. 12-12 तास, 14-14 तास जनावरांसारखं काम केलं जातं. एकदा माग विषय झाला की एक लूम कामगार जर 12 तास काम करत असेल तर तो धुळा रिटर्न मारेल, तो धुळ्याला जाऊन पायी रिटर्न येईल. एवढं काम आपले कामगार करतात, तरी आपल्याला आपले हक्क मिळत नाही. त्यांच्यासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन झालं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. कंत्राटी कामगाराला समान कामाला समान वेतन दिलं पाहिजे. कंत्राटी कामाचा हा शब्द काढून टाकला पाहिजे. का? म्हणून आम्ही मानधनावर काम करायचं. मानधन म्हणजे काय आहे? मानधनचे कर्मचारी गेल्या 8-10 वर्षापासून सतत काम करतायत. 5,000 पासून आता 12,000 वर काम करतायत. बंधूंनो आणि भगिनींनो, त्या आयुक्ताला सांगितलं की मानधनाचा पगार वाढवा, म्हणजे बजेट नाहीये आणि त्याच्या पगाराला 2 लाख पगार असेल त्याच्यासाठी बजेट आहे. सांगा आपल्याला आपण कसं जगायचं? 10,000 वर आयुष्य काढायचं का?
8,000 आयुष्य काढायचं म्हणून आपण परवाने केली पाहिजे, आपल्या रोजची परवाने केली पाहिजे, आंदोलनात सामील झालं पाहिजे. आजचं आंदोलन हे 2 दिवसात ठरवलं. डॉक्टर कराडांनी सांगितलं याच्या पुढचं आंदोलन बेमुदत आंदोलन होईल आणि हजारो लोक इथं उतरतील. सरकारने जागा व्हायचंय, आपल्या कामगारांनी जागृत होऊन इथं यायचंय आणि आपले सगळे हक्क अधिकार मिळवून घ्यायचे. आमच्या मागणीमध्ये आशा वर्कर्स आहे, अंगणवाडी आहे, शालेय पोषण आहार आहे, जगातील भारतातील सर्व कामगार त्यांच्यासाठी आपल्या मागण्या आहेत आणि त्या आपण आता जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊ, आपलं म्हणणं तिथं मांडू आणि त्याच्यानंतर